long time I was waiting for this trip. A trip to राजस्थान. आणि ही ट्रिप आता आपण फक्त फ्लाईटनी किंवा ट्रेननी नाही जाणार. आपण ट्रॅव्हल करणार आहे गाडीने फ्रॉम नाशिक टू राजस्थान. आणि राजस्थान फक्त पूर्ण एकच जागा नाही उदयपूर सारखी. उदयपूर, जोधपूर, जैसलमेर, सॅमसंडून्स म्हणजेच थार डेझर्ट. आणि त्यानंतर परत आपण पुष्करवरून जयपूरला जाणार आहे. जयपूरवरून परत नाशिक. तर तुम्हाला हा व्लॉग खरंच खूप आवडणार आहे. तर चालू करूया. पहिले आता तर मी प्लॅनिंग करतोय की एक्झॅक्टली कोणते हॉटेल बुक करायचे आणि कुठून कसं जायचंय. तर ते मी पहिले करतो आणि तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगत जाईल कोणतं हॉटेल मी बुक केलेलं आहे. कोणतंच स्पॉन्सरशिप मध्ये नाहीये काहीच गोष्टी. फक्त मला खूप रिझनेबल वाटलं ते तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला पण वाटेलच ते रिझनेबल हे मी सांगू शकतो. तो चलो चलते हैं राजस्थान. गणपती बाप्पा मोरया. आळू नाही नाही बस एवढंच एवढंच. आशिष बघ. इनी पप्पांना परत गाडीकडे पाठवलंय. तर आता आपण जैसलमेर सिटीला पोहोचलेलो आहे. चलो आता आपली गाडी आलेली आहे. नाही हाय ते मला करू शकतो. फुलों में सोते हो. तर आता आपण डेझर्टवर गाडी लावली. तर आपण आता चाललो आहे राजस्थान. तर राजस्थानची ट्रिप आपली सुरू होती आहे आत्तापासून. तर तो जो रूट आहे जो मी नाशिकपासून जाणार आहे तो तुम्हाला गायडन्स देणार आहे प्रॉपर की कुठे थांबायचं, किती स्वस्त आहे, किती महाग आहे, काय काय सगळ्या गोष्टी सांगणार आहे. नाशिकपासून तर पहिला स्टॉप आपला मी तुम्हाला सांगून देतो हे अहमदाबाद. तर तिकडे आपण थांबणार आहे कारण की वन रूटमध्ये आपण उदयपूरला नाही पोचू शकत. आपण निघतो आत्ता 1 वाजता दुपारच्या. तर तो कवर नाही होणार त्यामुळे मी पहिला स्टॉप अहमदाबाद ठेवला आहे. तिकडे आपण राहू आणि सकाळी सकाळी उदयपूरला निघू. तुम्हाला पॅकिंग टाकून देतो. गाडीने चाललो आहे. गाडीने 3500 किलोमीटर होऊ शकतं यावेळेस. आपण भरपूर फिरणार आहे. थांबा 1 मिनिट. हे पहा एवढं सामान झालं आहे. याच्यामध्ये पण आहे बऱ्यापैकी चप्पल वगैरे. बिस्लरीचा जो जार आहे ना हे असे 5 बॉक्स होते. तर 5 बॉक्स इकडे मध्ये. आता हे सीट तर फोल्ड करून ठेवले ना, याच्या खाली सगळ्या बॉटल्स टाकलेल्या आहे. यावेळेस गिम्बल पण घेतलं आहे, प्रॉपर शूट करू आपण. तर हां असं चालय आता. निघू आता थोड्या वेळाने. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. चला आता जाऊया, निघूया. तर 4000चं आत्ता पेट्रोल टाकलंय. PUC संपली ती PUC काढून घेतो आणि त्यानंतर निघतो. काय करू. पप्पा तर कडे आरामात बसले. सीट बीट आई पप्पांचं सीट बघ आणि भाऊचं सीट बघ आहे. आणि पप्पांची उशी पण बघ. नको नको तुम्ही मस्त बसा, व्यवस्थित बसा. नाही मोकळी. तर जसं आम्ही पुढे जातोय अजून पाऊस वाढत चाललाय. तर आता पुढे सापुतारा राहील, तिथे थोडासा ब्रेक घेऊ आणि व्ह्यू बघूया.
काय माहिती. तर सुरतला जाताना आपल्याला एक सुंदरसा व्ह्यू भेटलाय. हे बघा तो व्ह्यू. वेगळाच व्ह्यू आहे एकदम छानसा. चला जायचं का थांबायचं? येते का तू? थांबा, आई पण येते. मला काय माहिती, आता मी तर तू बोलला ते दाबलं मी. ये येते का वरती? आळू एवढंच. चला 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 चला, केव्हा चला चला म्हणतोय. छोटे पिल्लं पाहिजे, केवढे केवढे पिल्लं जास्त झूम. हे बघ कसं चढलं पाहिजे, रस्त्यावर आले पाहिजे. अल्ट्रावाईड नव्हतं पुढे सांभाळ. अरे सांभाळ रे बाबा. अगं मी हळूच चालतोय तरी. ते एक तर ते नाही नाही, तो त्यांना म्हणतो. तो त्यांना म्हणते तिथे. तर आम्ही आता नाश्ता करण्यासाठी आलो आहे आणि तुम्ही मागे मेन्यू बघू शकता. तर त्यापैकी बऱ्यापैकी मेन्यू आम्ही घेऊन घेतलेला आहे. हा मेन्यू आहे, घ्या. याच्यामध्ये फक्त खांडवी बाकी आहे. आता बऱ्यापैकी आम्ही सगळंच घेतलंय. याचं नाव मी विसरून गेलो. जिलेबी हजरी. हां हजरी, बरोबर. चांगलं आहे का? टेस्ट चांगली. गुजरातमध्ये एंटर केल्यानंतर आम्हाला गणपती उत्सव बघायला भेटला, कारण की आम्ही गणपती विसर्जनच्या टायमिंगला निघालो आहे. तर पहिल्यांदा आम्ही वेगळ्या स्टेटमध्ये जाऊन कोणता तरी गणपती विसर्जनची मिरवणूक बघत होतो. तर छान होता तो एक्सपिरियन्स. अजून 3.5 तास बाकी आहे अहमदाबादला पोचायला, पण तरी पाऊस काही थांबत नव्हता. गाडीची हालत पाय एकदा तुम्ही लोक. ये तरी पुढून काही नाही, मागून बघा आता. सगळ्यात जबरदस्त. तर आपल्या ट्रिपचं हे पहिलं हॉटेल होतं जे अहमदाबादला होतं, हॉटेल कोचकर. तर हे मी बुक केलं होतं समथिंग अराउंड 2500 to 3000 समथिंग. आणि 4 म्हणजे 2 मोठे बेड होते. तर 4 जण आरामात एका रूममध्ये झोपू शकत होते. तर रूम दाखवतो मी तुम्हाला. आपला रूम. तर हा आपला रूम. आपण असे 2 बेड छानसे. चांगलं आहे. The next day. कुठे चाललाय तू आशिष? आता आम्ही चाललोय उदयपूरला. उदयपूर इकडून आहे 253 किलोमीटर्स. आम्हाला लागणार आहे 5 तास. पटकन पोहोचू, कारण की 6:30 वाजता आम्ही निघालो. चला तिकडेच भेटूया. बरोबर गाणं म्हणतोय, अशी एकदम बरोबर गाणं म्हणतोय. मेरी सपनों की रानी तुझ्यासाठीच बोलतोय मी, तुझ्यासाठी. मेरी सपनों की रानी कब आएगी तू? कहाँ पे है तू? प्यार की गलियां, बाहों की गलियां, सब रंग रलियां पूछ रही है. आशीष प्यार की गलियां, बाहों की गलियां, सब रंग रलियां पूछ रही है. पंगट पे किस दिन आएगी तू, मेरे सपनों की रानी कब आएगी तू? आए लुट मस्तानी कब आएगी तू? तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना.
एव्हरग्रीन राजस्थानची वेगळी साईड जातो आपण जनतेला. ग्रीनरी इन राजस्थान. सगळे आपल्याला खोटं सांगतात. इकडे डेझर्ट आहे, इकडे ऊन असतं, इथे भरपूर पाऊस येते. कुत्र्यासारखा पाऊस येते. कोणत्या पावसाळ्यात असतो एवढा पाऊस राजस्थानमध्ये? हे सत्यनाश. आत्ता आपण पोचलोय राजस्थानच्या हृदयात म्हणजेच उदयपूरला, ज्याला सिटी ऑफ लेक्स असंही म्हणतात. ही एक अशी जागा आहे जिथे रॉयल हेरिटेज आणि नॅचरल ब्युटी एकत्र भेटतात. इथे भव्य पॅलेस, प्रचंड फोर्ट्स, शांत तलाव आणि रंगीबिरंगी बाजार, हे सगळं काही स्वप्नासारखं वाटतं. तर आत्ता पोचलो आपल्या दुसऱ्या हॉटेलला, हॉटेल सरोवर, जे एकदम लेक पिचोलाच्या जवळच आहे, म्हणजे डायरेक्ट समोरच आहे. आणि हे आपल्याला गेलं होतं 6000 2 रूमसाठी. तर चला बघूया रूम्स. तर आता आपण पोचलोय हॉटेल लेक सरोवरला. मी बॅग इंडिया ठेवल्या. पप्पा मम्मीला आता मंदिरात जायला पाहिजे, कारण की पार्किंग यांची नाही आहे. तर पेड पार्किंग आहे 300 रुपीज पर डे. सेकंड फ्लोअरवर मी रूम घेतला. थोड्या वेळात दाखवतो. आत्ता मंदिरात चाललोय. जगदीश टेम्पलला जाऊ, त्याच्यानंतर तिकडून हे बघ व्ह्यू बघितलं तुम्ही. इकडे एक व्ह्यू आहे खूप छानसा. तर मंदिरात जाऊ. मंदिरात गेल्यानंतर परत एकदा रूमवर येऊ. आणि रूमवर आल्यानंतर तर काय आपण बघणारच आहे उदयपूर. आज आहे उदयपूर. आता मला मॅप लावायचा आहे, त्यामुळे थोड्या वेळाने भेटूया मंदिराजवळ. तर आत्ता मी आहे चांद पोलवर आणि तुम्हाला खूप सुंदर एक व्ह्यू दाखवतो. दाईजी का पूल. सी दिस. आपले लोक इकडे उभे आहे. आत्ता आपण उदयपूरमधील एक आयकॉनिक आणि हिस्टॉरिकल ठिकाणी म्हणजेच जगदीश टेम्पलला चाललो आहे. सो इट इज वन ऑफ द मोस्ट फेमस टेम्पल्स इन द सिटी अँड अ मस्ट विजिट स्पॉट इफ यू वॉन्ट टू एक्सपिरियन्स द रिअल स्पिरिच्युअल अँड कल्चरल वाइब ऑफ उदयपूर. तर हे मंदिर महाराजा जगत सिंग प्रथम यांनी 1651 साली बांधलेलं आहे आणि त्यांच्याच नावावरून हे थोडंसं जगदीश टेम्पल असं नाव दिलं गेलेलं आहे. आय गेस दिस इज द बॅक साईड ऑफ जगदीश टेम्पल. एंट्री पुढच्या साईडने आम्ही मागच्या साईडने आलो, कारण की आमच्या हॉटेलच्या एकदम समोर आहे. म्हणजे जर तुम्हाला सांगितलं गेलं तर 100 मीटरवर आहे. बट इतकं सुंदर, खूप जुनं मंदिर आहे. टेम्पलचं आर्किटेक्चरल बघितलं तर इट इज अ मास्टर पीस ऑफ इंडो आर्यन स्टाईल. मोठं शिखर, इंट्रिकेटेड कार्विंग आणि भव्य एंट्रन्स, सगळं खूप भव्य आणि स्पिरिच्युअल फिलिंग देणार आहे. मेन एंट्रन्सला आत्ता आपण जे बघतोय ते एक ब्रास स्टॅच्यू ऑफ गरुडा आहे, लॉर्ड विष्णूचं वाहन, जे मंदिराचं रक्षण करतं असं मानलं जातं. तर या मुख्य मंदिरात आहे भगवान विष्णू म्हणजे लॉर्ड जगन्नाथ यांचं सुंदर मूर्ती, काळ्या दगडातून कोरलेली विथ 4 आर्म्स आणि फुल ऑफ डिवाइन ऑरा. जर तुम्ही कधी उदयपूरला येणार असेल तर जगदीश टेम्पलला नक्की या. नॉट बिकॉज ऑफ द स्पिरिच्युअल वाईफ बट फॉर हिस्ट्री, आर्किटेक्चरल आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी एक्सपिरियन्स करण्यासाठी नक्कीच या. या साईडनी एंट्री इकडून, ज्याकडे तुम्हाला 2 विशाल हत्ती दिसेल. इथे ओम जय जगदीश. हे रंग पण तेव्हाच्याच काळातले, काहीच रिपेंट नाही केलेलं इकडे. विचार करा तेव्हाच्या काळापासून हे.
तर आपलं आत्ता गणगौर घाट झालेलं आहे आणि आपण आता पप्पा मम्मीला हॉटेल आणि रुचाला पण सुद्धा हॉटेलला घेऊन चाललो कारण की त्यांनी अजून हॉटेल बघितलेलं नाही आहे. त्यांना दाखवतो. केलं होतं मी झूम. मी आता व्हिडिओज बघत होतो जे मी शूट केलेले आहे तर माझा आवाज तसा नाही आहे. मी सकाळपासून ड्राईव्ह करतोय म्हणून तुम्हाला तसं वाटत असेल. बट हां थोडा थकलो आहे. बट आता इतकं सगळ्या गोष्टी पाहून आणि थोडं मस्त वाटतंय. कुठे गेला रस्ता? अच्छा इकडून जायचं आपल्याला हॉटेलला. इथून तो व्ह्यू बघा ना तुम्ही. हे बघा इथे तुम्हाला बऱ्यापैकी वेगवेगळे मार्केट्स भेटून जाईल. चांगले कपडे भेटून जाईल. सेल चालू इथे काही काही जागांवर. तर हा आपला रूम मस्तपैकी छानसा रॉयल. हा याचं कारण सांगतो मी का घेतलेला हा रूम. दिस इज द रिझन. हो 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 छान आहे ना. या विंडोज ओपन पण होता. पण ओपन करू मस्त. आणि हॉटेल ते जे मेन हॉटेल आहे ते इकडे आहे या साईडला. असा काही आहे व्ह्यू मस्त. त्याचं लक्षच नाही लागलं. आत्ता आपण चाललो सिटी पॅलेसला. पण सिटी पॅलेसच्या पहिले थोडीशी पेटपूजा करून घेऊ. तर इकडची एक स्पेशालिटी एक सगळ्यात पॉप्युलर रेस्टॉरंट आहे जे आहे कृष्ण दाल भाटी. तर आपण पहिले तिकडे जाऊ आणि त्याच्यानंतर सिटी पॅलेसला जाऊ आपण. कृष्ण दाल भाटी. ही आपली रिक्षा. आपले लोक मस्त पोटभर जेवण करून चाललो आता सिटी पॅलेसला. चला बसा. पण सिटी पॅलेसला एंटर करू. इकडून चालत जायचं आहे आणि मध्ये तिकीट घ्यायचं आहे आपल्याला. ट्रेननी चाललो आम्ही 1 किलोमीटर वरती. कुठे बसू? मागे बसू का? बसा. तिकीट तुमची बस. 450 रुपीजचं तिकीट आहे. पाऊस येतोय. कुठे चालला मेवाड रेल्वे मधून? आम्ही चाललोय आता सिटी पॅलेसला. सिटी पॅलेसला जाण्यासाठी आम्हाला लागले 450 रुपीज पर पर्सन. आणि हे डब्यामध्ये बसण्यासाठी आम्हाला 50 रुपये लागले पर पर्सन. हां पर पर्सन. आता आपण हॉटेल ताज पॅलेसचा सुंदर व्ह्यू बघता बघता सिटी पॅलेसला जाऊया. दिस इज वन ऑफ दोज प्लेसेस दॅट काइंड ऑफ डिफाईन्स द रॉयल सोल ऑफ उदयपूर. तर हा जो पॅलेस आहे तो महाराजा उदयसिंग सेकंड यांनी येथे लेक पिचोलाच्या काठी 1551 साली बांधायला सुरुवात केली. त्यानंतर 400 वर्षांमध्ये अनेक महाराजांनी त्याच्यात भर घातली म्हणून आज हा इतका मोठा आणि सुंदर दिसतो. जे 450चं जे तिकीट आहे या साईडने एंट्री आहे. इकडे परत चेकिंग होईल. आता चेकिंग झाल्यानंतर चेकिंग झाल्यानंतर आता मध्ये जाऊ. मधल्या गोष्टी फिरू. आता ते मधले एक म्युझियम पण आहे. तर त्या म्युझियमचं मी माहिती काय आहे
त्याचं पण काहीतरी तिकीट असतं, पण ते नाही घेणार आपण. तर आता आपण आलोय म्युझियमला. म्युझियम बघू इकडचं. डिसाईड तर नव्हतं केलेलं. म्युझियम बघू आणि पुढे जाऊ. आता मेनली फोटो काढायचे चांगले चांगले. सुंदर यार म्हणून रोजचाच एक पार्ट. आई मंदिर नव्हतं ते. महाराणा प्रतापजी यांच्याबद्दल सगळं आहे इथे. पण हा नाही, याचा पार्ट पण येतो. काय म्हणता, पॅलेसचाच पार्ट आहे. तुझं डोकं सांभाळून. तिकडे बघ, ते सुंदर आहे ना. इथे तुम्ही बसून मस्त रेस्ट करू शकता. हा पॅलेसचा हा एरिया माझा फेवरेट आहे. छान वाटतं इथे. केव्हाचा बसलेलो आहे मी. पप्पांना जास्त चालवलंय. बेसिकली इकडून एंट्री आहे आणि ही काही आहे एंट्रन्स. पण आम्ही मागच्या साईडने आलो होतो, बॅक साईडने. आमच्या कॅब ड्रायव्हरने तिकडे सोडलं होतं. सो मला एक कुर्ता आवडला होता. इकडे पुढे कुठेतरी आहे. इकडे नाही आहे, पुढे कुठेतरी आहे. बघावं लागेल. उदयपूर आम्हाला 1 डेमध्ये कव्हर करायचं होतं, म्हणून जेवढं काही बघता आलं तेवढं बघितलं. पाऊस होता म्हणून बऱ्यापैकी गोष्टी करता आल्या नाही, बट नो प्रॉब्लेम यार. खूप सुंदर व्ह्यू आहे. आता लेक पिचोलाचा आम्ही व्ह्यू बघतोय. मस्त आता जेवण करू आणि आपल्या हॉटेलवर मस्त टेरेस आहे, तर तिकडून मस्त लेक पिचोलाचा व्ह्यू बघत बघत गप्पा शप्पा करू आणि रात्र घालवू. आणि उद्या निघूया आपण जोधपूरकडे.